विवर्धमानमर्हन्तम् नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट संदर्भज्ञायदीपिका श्रिया विना धर्मभूषण यति यति न्यायदीपिका ज्याची प्रस्तावना चंद्रमती माताजींनी लिहिली ती आपण बघतो. एक प्रस्तावना सुशीलमती माताजींनी पण लिहिली आणि एक प्रस्तावना सागरचे जे वकील आहेत मनोहरलालजी जैन त्यांनी लिहिली. वाचली तर चंद्रमती माताजींनी या न्यायदीपिकेला म्हटलेलं आहे जीवनाची सर्वश्रेष्ठ निधी. जीवनातील ही सर्वश्रेष्ठ निधी आहे. आपण काल बघत होतो निधी म्हणजे निधीला आपण ओळखतो केवळ धनाच्या रूपाने. वेगवेगळ्या प्रकारच्या निधी असतात. कोणते कोणते निधी असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या निधी आहेत. कोणाला मित्र असते, ही पण एक प्रकारची संपत्ती आहे का नाही? मित्र मैत्रिणी हे सगळे. कोणाला अजून जे काही छंद असतात, स्टॅम्प कलेक्शन, कोणाचं किचन कलेक्शन करत आहे, कोणाला कॉईन नाणी, कोणाला झाडं, वेगवेगळ्या प्रकारे. त्याची किंमत किती आहे हा महत्त्वाचा नसतो. कधी कधी तुम्ही त्याला दिलेली किंमत असते. वस्तूची व्हॅल्युएशन तशी फार नसेल कदाचित. कारण आमच्या लहानपणी जी गोष्ट आहे, गोष्ट नाही म्हणजे घटना, म्हणजे आमची एक फईची मुलगी होती, फई श्रीपूरला. आणि त्यावेळेस असे छोटे छोटे पोस्ट कार्ड यायचे ना, असे सिनेमाचे. सांगितलं होतं का तुम्हाला? नटांचे असे फोटो यायचे. मग तिला नाद होता तिचा, आणि तिने श्रीदेवीचे फोटो साठवले त्या श्रीदेवी. आणि मग मी आपलं गेलं असेल आणि काहीतरी करून ते टाकून दिलं, काहीतरी केलं असेल किंवा काहीतरी म्हटलं, टाकून दिलं होतं काढून. ती एकदम माझ्यावर चिडलीच की, एकदम भांडली माझ्याशी खूप. का टाक निधी, मला निधीचं उदाहरण ते बघितलं तर त्याच्यात काय फार की मला वाटलं ह्यात काय आहे असं महत्वाचं आहे ना. पण ते टाकून दिल्यावर तिला आलेला राग आपण लहान मुलांचं पण बघतो. दगड असो, गारगोट्या, कुठलीही गोष्ट, चॉकलेट त्यांच्यासाठी निधी असते. म्हणजे निधी बनते आपल्या विचाराने. हे सांगायचं, तुम्ही तुमच्या विचाराने कशाला किंमत देणार ती त्या ठिकाणी निधी होऊन जाते. म्हणजे वस्तू सगळ्या ज्याला आपण किंमत दिलेली आहे ते तर स्पर्श रसगंध वर्णवाले. कोणाला गाडी निधी आहे, कोणाला कोणतं काय वस्तू निधी, अशा निधी असतात. कोणाला तरी एखाद्या मैत्रिणीने दिलेली वस्तू चांगली वाटते, बरोबर आहे का? ध्रुव सॉरी सही आहे, सिद्ध वाटते का नाही? निधी वाटते का नाही? त्याला कसं गुलाबाचं एखादं फुल दिलं मैत्रिणीने, दिले का तुला? तुम्ही रोज ते साजरे करत नाही कॉलेजमध्ये? केलं नाही का? तुला रोज दिलं नाही कोणी? नाही देत? आम्हाला बोलते बरं असं
जपून ठेवणार का नाही? दीपक आहे का तुझं एखादं पुस्तकात फुलबिल ठेवलं जात होतं नव्हतं? तर सांगायचं काय, त्याला म्हणायची निधी. अशा एक एक गोष्टी साठवून आपण आपल्या विचाराने त्याला दिलेलं व्हॅल्युएशन आहे. मग चर्चा काल काय झाली आपली की जसं आता तुम्ही त्या वस्तूला दिलेली किंमत आहे आणि मला त्याची किंमत माहिती नाही, तर आपण बघितलं होतं काल कोणाला हिऱ्याची ओळख नाही, सोन्याची ओळख नाही, तर मग ते असंच त्या लहान मुलांना बाल, त्यामुळे त्याला ते कशा पद्धतीनं त्याचं हँडलिंग करतील, नोट दिली फाडून टाकतील, चुरगळून टाकतील, आहे ना. म्हणजे त्याला ओळखली नाही किंमत त्याची, तर त्या निधीची ती अवस्था होती. आणि दुसरं काय होतं आपलं, म्हणजे एक निधी कळली तर मग काय करतो, ते केवळ जपून ठेवण्यासाठी वापरतो. जेव्हा की निधीचा उपयोग केला तर त्या निधीची खरी किंमत होत असते. निधी कशासाठी असतात? उपयोग करण्यासाठी असतात. ते साधन असते. निधी काय असते? साधन असते. त्या साधनाचा वापर साध्याच्या सिद्धीसाठी करायचा असतो. परंतु हळूहळू काय झालं, साधन जसे जसे आपण गोळा करायला लागतो तसं तसं आपलं प्रेम त्या साध्याचं संपतं आणि साधनाच्या प्रेमात आम्ही पडतो, साधनाच्या मोहात पडतो. आणि साधनाच्या मोहात पडल्याने होतं काय, जे त्याद्वारे, साधन कशाला म्हणायचं, ज्याच्याद्वारे साध्याची सिद्धी केली जाते त्याला साधन म्हणतात. न्याय ग्रंथांमध्ये या साधनाचाच विस्तार मोठा आहे. कशाचा? साधनालाच इथं नाव आहे न्याय ग्रंथामध्ये हेतू आहे ना. म्हणजेच तिथं एक अनुमान ज्ञान म्हटलं जातं. ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष नसतात किंवा ज्या गोष्टींचा आपल्याला निर्णय करायचा असतो, समोर जरी असतील तरी त्याचा निर्णय करायचा असतो, त्यावेळेस कशाचा वापर केला तर त्या वस्तूचा सम्यक निर्णय होऊ शकतो विकल्पात. युक्तीचा वापर केला तर आपल्याला त्या वस्तूचा सम्यक निर्णय होऊ शकतो. युक्ती पण सम्यक पाहिजे त्याच्यासाठी. जर चुकीची, काल आपण बघितलं ते नाही, परीक्षेचं लक्षण करताना काय सांगितलं तर की अनेक प्रकारच्या युक्ती असतात विरुद्ध, आहे ना, ज्या त्या वस्तूला सिद्ध पण करतात आणि त्या वस्तूला सिद्ध न करणाऱ्या पण असतात. अशा दोन्ही प्रकारच्या युक्ती असतात. आणि त्या युक्तींमध्ये मुख्य त्या ठिकाणी ज्ञान कोणतं आहे तर तर्क आणि अनुमान ज्ञानाचा मुख्यतेने वापर युक्तीमध्ये केला जातो. न्यायशास्त्राचं दुसरं नाव आहे युक्तिशास्त्र. आता येईल तुम्हाला वाचताना, आपण वाचतो नाही त्या युक्तिशास्त्र न्याय, न्यायालाच युक्तिशास्त्र असंही म्हटलं जातं. की जसं आपण बघतो कोर्टमध्ये काय केलं जातं, कोर्टमध्ये एखादा ज्यावेळेस केस चालते, खटला चालतो, त्यावेळेस काय केलं जातं, काय करते तो वकील, काय करते, आहे ना, दोन विरुद्ध वकील असतात का नाही, एकच केस असते पण त्याच्याकडे एक त्या जो आरोपी आहे त्याच्या बाजूचा एक वकील असतो आणि एक त्याच्या, आहे ना, विरुद्ध एक वकील असतो. असे दोन वकील असतात का नाही तिथं. मग ते दोन्ही वकील काय करत असतात, आपापली बाजू मांडून आपापलं, आहे ना, मत खरं सिद्ध करत असतात. मग त्याच्यातलं कोणाचं मत बरोबर आहे, कोणाची युक्ती बरोबर आहे आणि कोणाची युक्ती चुकीची आहे हे तपासून, कारण घटना घडून गेलेल्या असतात आणि नंतर मग कशाच्या बेसवर मग न्याय दिला जातो, कशाच्या, पुरावा, बरोबर आहे, एव्हिडन्स, पुरावा. आणि तो पुरावा म्हणजे काय असतं
त्यालाच काय म्हणायचं? पुराव्याला युक्ती म्हणते. साधन पुरावा. कारण आता जे घडलेलं आहे ती घटना तर समोर नाही आहे, पण आपल्याला त्या घटनेचा, एखाद्याची चोरी झाली, एखाद्याचा खून झालाय, अशा काही अनेक घटना, कुणी कुणाची जागा घेतलेली आहे हिसकावून, अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडत असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या घटना घडून गेलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय नाही आहे की नेमकं त्याचं आहे ना, जे काही असेल कारण कोण आहे, कारण शोधायचं असतं ना त्याचं. आणि मग कारण शोधण्यासाठी म्हणून काय वापरावं लागतं? साधन वापरावं लागतं. कोणत्या कारण, म्हणजे ज्या कारणाने ते घडलेलं आहे कार्य, मग ते शोधावं लागतं ना. मग ते शोधत असताना आपल्या समोर लागतं आहे ना, ते साधन असतं. आणि जे साधन त्या साध्याला सिद्ध करत असतं आहे ना, त्यावरून काय दिला जातो? निकाल दिला जातो. बरोबर आहे. मग संबंधभद्राचार्याने तर देवालाच कोर्टात उभा केलंय का नाही? आप्तमीमांसेमध्ये अर्यंत देवालाच कोर्टात उभा केलं, तुम्हाला महान मानत नाही असं म्हणूनच. आणि जे जे कारण दिली जातात देवाला महान मानण्याची आहे ना, त्या कारणाने तुम्ही महान नाही. जी कारण मला त्यांच्या महानतेची कारण भासित होतात. देवाला आपण महान का मानतो? सामान्य रूपाने आपल्याला एखाद्या मनुष्याची महिमा कशामुळे येते? भारी केव्हा वाटतो? कशावरून? त्याचं बाह्य वैभव पाहून. एखादी भारी गाडी घेऊन आला, मग आपण त्या व्यक्तीला त्या बाहेर त्या गाडीवरून ठरवतो किती भारी आहे, माडीवरून ठरवतो किती भारी आहे, अशी. किंवा त्या मनुष्याबरोबर असणारी गर्दी बघून ठरवतो हा मनुष्य किती मोठा आहे असं. मग तसं तिथं त्या देवाची परीक्षा करत असताना, कोणाची किती परीक्षा? तुमची हिंमत होईल का देवाची परीक्षा करायची? कधी स्वप्नात तर येतं का विचार देवाची परीक्षा करायचा? देवाची परीक्षा असते का? काय माहिती, सांगितलं नाही का? परीक्षा कोणाची असते? वस्तूची असते का आपल्या बुद्धीची असते? ते विचारत होतं नाही प्रश्न. शिकवलेलंच विचारतोय मी, न शिकवलेलं विचारून मलाच तर दोष लागेल. कोणाची परीक्षा आहे? आपल्याला समजून घ्यायचंय की ते देव आहेत किंवा नाही, आणि आपल्याला श्रद्धान करायचंय ना त्या देवाचं, आणि मग त्यांच्यासारखं बनायचंय. तर काय करायचं हे ठरवता येईल ना तसं. मग शास्त्रात तर दिलेलं आहे ते तुम्ही वाचलंय, मंदिरात ठेवलंय ते पाहिलंय, म्हणून तुम्हाला त्या देवाबद्दलच आहे ना, देवाबद्दलचा निर्णय झालाय का? देव म्हणजे काय काय म्हणून आता तुम्ही आपलं कुठेतरी लक्षण वाचली म्हणून देव म्हणून टाकलं, एवढंच आहे ना. नाहीतर सामान्य लोकांना देव म्हटल्यानंतर काय? देवाचं लक्षण चमत्कारी बाबा. देव म्हणजे चमत्कार, म्हणजे आमच्या संसारातल्या त्रासातून मुक्त करणारा सेवक कामाला ठेवलेला. संसारी जीवाची देवाबद्दलची मान्यता अशी असते. कामावरची गडी ठेवता का नाही आहे ना, ती कामावरची गडी काय करतात? काम करतात आपण पाहिजे तसं. तसं देव म्हणजे तुम्हाला काय झालं तर आजारी पडला, मग देवानं यायचं आणि तुमचा आजार दूर करायचा. कुठलंही कामाला देवाला लावायचं, सगळ्या कामाला द्यावं, असे संसारी जीव करतात. जो काही आपल्याला त्रास अडचण आली देवाला कामाला लावते. असं व्यवहारात सामान्य जीव म्हणजे देव म्हणजे आमच्या जीवनात काहीतरी आहे ना चमत्कार करते, आणि चमत्कार जिथं असेल तिथंच मग नमस्कार सुरू होतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण मग ते देव बघतो तसे लाल रंगाने दगड रंगवलेली, तिथं जी काही घटना विशेष कोणाचं काय झालं आणि मग ते देव, मग त्याचं ते चमत्कार, आणि मग त्या चमत्कारामुळं तिथं गर्दी
हे नमस्कार कोणाला केला? देवाचं स्वरूप काय? प्रत्येकाने आपलं आपलं स्वरूप ठरवलेलं आहे ना, ज्याला जसं वाटेल तसं. नेमकं देव काय ह्याचा विचार परीक्षा करायला कुणी तयार नाही. कारण देव कुणाला बनायचं नाही, फक्त वर्तमान अवस्थेमध्ये असणारी जी दुःख आहेत तेवढी मला दूर करायची. देव बनण्यासाठी कुणीही देवाला आहे ना, देवाला मेंटॉर केलेलं नाही आहे. मेंटॉर म्हणजे ना गाईड, बर मार्गदर्शक. देवाला तुम्ही मेंटॉर केलेलं असतं का? देवाला तुम्ही तुमचं रोल मॉडेल मानलेलं असतं का? आणि अनेक वेळा म्हटलं देवाला आम्ही आमचे हिरो केलेलं असतं का? माय हिरो. असं कोणीच देव, कारण देव बनायचंच नाही आहे ना कुणाला. देव कुणालाच बनायचं नाही, फक्त देवाकडनं आपली कामं पूर्ण करून घ्यायची. झालं तर आपलं नमस्कार, नाहीतर शिवाय द्यायला मोकळे. देवाला सुद्धा आहे ना, आपले पैसे जर गेले देवाच्या नादात तर आणि काम नाही झालं काय होईल? जसं बाहेर व्यवहारामध्ये तुम्हाला जर सरकारी काम असेल, तुम्ही पैसे दिले, देता की नाही दीपक? जागेचं काम वगैरे असेल काय आता त्यावेळेस, किंवा तुझ्यावर काय ती ड्रग इन्स्पेक्टरची काही केस आहेत का? आहेत ना. मग तसं काय झाल्यानंतर तुम्ही पैसे दिले आणि तुम्हाला परत शिक्षा झाली तर काय होईल? तुम्ही शिवाय देणार का नाही त्याला? घेतले पैसे, घेतले तर घेतले, आणि पुन्हा अजून माझं काम नाही केलं, परत मला शिक्षा, राग येईल का नाही? हे असे आपण असतो. देवाला सुद्धा सोडणार नाही त्याच्यात. देवाच्या निमित्तात आपण खर्च केला, विधान केलं, पंचकल्याण केले, पैसे भरपूर दान दिले, म्हटलं ना अशा घटना घडलेल्या आहेत, घडतात. आज्ञेने जेवायला तर तेच दिसतं है ना. जेव्हा एखाद्या घरामध्ये खूप धार्मिक म्हणजे स्वाध्याय, पूजन, अर्चन सगळं सेवा करतंय, आणि समजा त्या घरामध्ये त्या जीवाला संकट आलं तर काय वाटतं मग? ही एवढं देवदेव करून सुद्धा यांनाच त्रास दिला देवानं त्रास द्यायला बसले. अशी त्या धर्माबद्दलची विचारधारा अज्ञानी ठेवतात, कारण माहिती नाही नेमकं काय आहे ते, स्वरूप माहिती नाही. आणि मग अगोदरच धर्माची रुची आणि अशी घटना घडल्यानंतर अजून मग त्याचं ते आहे ना निंदा केली जाते. हे सगळं का घडतं? कारण देव 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 काय आहेत, आणि देव आपल्याला ही असा आज धर्म मिळालाय की आपल्याला देव बनण्याची कला या धर्मामध्ये शिकवली जाते. नाही का? बाकी कोण देव बनवते मला सांग? आणि आम्ही या धर्माला प्राप्त करून जर भक्त जर राहिलो तर चालतंय का? पण कुणाला देव बनायची इच्छाच नाही आहे, भक्तच राहायचं, एकांताने भक्त राहायचं. अनेकांताने भक्त राहिला तर चालतोय, पण एकांताने भक्त म्हणतो. आणि तो जिन धर्म अनुयायी नाही आहे जो एकांताने भक्त राहतो देवाचं. का आहे? भक्त असणं वाईट असतं काय? काय एकांत म्हणजे काय झालं, काय चुकलं ते सांगा. बरोबर नाही? आता उत्तर दिलं, आता हे तू द्यावं लागेल का नाही? म्हणजे ह्याला म्हणायचं युक्ती. ती नाही म्हटली तर नाही म्हणण्याचं कारण, एखादा म्हणाल नाही एकांताने भक्ती राह, कारण आत्ताच मुंबईवरून येताना तिथे एक जण आले होते ना, आणि तिथं त्यांना जरा ध्यानाबद्दल प्रश्न होता थोडासा. त्यांची मंडळी तर 2022ला आपलं ध्यान शिबिर झालं त्यावेळेस बसली होती आहे ना. मग ते डॉक्टर BDS डॉक्टर होते, मग त्यांना काही प्रश्न होता ध्यानाबद्दल. मग मी ऐकलं बाबा ते कोण होते माहीत नाही मला, कोणत्या धर्माचे होते काय, पण असेल काय जसं असेल ते, जाऊ दे आपल्याला तो विषय. मग त्यांचं थोडंसं योग शब्द माहिती आहे तुम्हाला? योग म्हणजे शरीराची क्रिया. बाहेर व्यवहारामध्ये योग शब्द आहे ना शरीराच्या आसनाच्या अपेक्षेने मानला झालेला. योगासन, योगा डे करता का साजरा तुम्ही? बरोबर आहे, कारण आपल्या भारतातला आहे ना, त्याच्यामुळे नाही साजरा करणार. व्हॅलेंटाईन डे किती तारखेला असतो? काय सिद्ध किती तारखेला असतो रे व्हॅलेंटाईन डे?
14 फेब्रुवारी मला माहित आहे. असं हे सांगायचं तात्पर्य आपली नाही. आपल्याला म्हटलं निधी माहिती नाही ना. आपली निधी आपल्या भारतामधल्या आपल्याच आहे ना संस्कार आणि आपल्या शरीराला, वचनाला आणि मनाला आणि आत्म्याला पवित्र ठेवणारे संस्कार आहेत भारतात. पण त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही. त्याची किंमत मग त्यांना तिकडे लोकांना कळणार, त्यांच्याकडे हे नाही म्हणून त्यांना हे चांगलं वाटतं आणि आपल्याला ते चांगलं वाटतं. असा फरक पडतो. मग चर्चा काय योग. मग त्यांचं म्हणणं होतं की ध्यान जर चांगलं करायचं असेल तर तुम्हाला आसन स्थिर ठेवायला पाहिजे. म्हणजे योग तुमचा जो आहे त्याला योगासन म्हणायचं. मग ते पद्मासन असो आणि खडगासन असो, जे काही आसन योग जो आहे तो. कदाचित त्यांना योगाचा जरासं अभ्यास असेल किंवा योग आणि ध्यानाचा संबंध जोडत असताना ते म्हणत होते की ध्यानाचं मग मी सांगत होतो किंवा ध्यान काय असतं, कसं असतं आहे ना. मग ते सगळं सांगितल्यावर सुद्धा शेवटी म्हटले मग योग, त्याला योगाशिवाय ध्यान होऊ शकेल का, असा प्रश्न होता त्यांचा. मग मी त्यांना म्हटले की बरोबर आहे, योग हे ध्यानाचे एक बाह्य साधना आहे. कारण ज्ञानार्णव ग्रंथामध्ये आचार्यांनी आहे ना एक अध्याय घेतलेला आहे कशाचा, आसनाची स्थिरता. तू बसणार आहे ना ध्यानाला. मी ऐकलं तुला टेन्शन आलंय, बसता येते का नाही, बसता येते का नाही याचा काय विचार करायचा आहे ना. म्हणजे जाऊन बसायचं, जसं होईल तसं होईल. मग बघू, प्रॅक्टिस करतो. वेगवेगळे नमुन्याची लोक असतात. आम्ही असं विचार केला प्रॅक्टिस करायची का काय, असं प्रॅक्टिस करायची असते काय. जाऊन बसलं की होत असतं, पाण्यात उडी मारली की पावता येतं. आणि कारण आणि सगळे तिथं तेच करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं काय वेगळं वाटणार नाही आहे की मला एकट्याला बसावं लागतं आणि बाकी सगळे गप्पा गोष्टी करते फिरते धिंडते, असं थोडंच होणार आहे. जेवढे तिथं ध्यानाला बसणार सगळ्यांना तेच करावं लागणार आहे ना, ध्यानच करावं लागणार आहे. आपोआप सवय होत असते. शरीर सगळ्या गोष्टीला, अमेरिकेला गेल्यावर ॲडजस्ट झालं का नाही शरीर, तिथं थंडी होती इथं गरम होतं म्हणून काय मी येलो काय, मी गपचिप शरीर म्हणजे ॲडजस्ट करतं असं मला सांगायचं. म्हणजे शरीराचा धर्म असा आहे, बरोबर. शरीराचा म्हणण्यापेक्षा काय, जीवाचे तसे आतमधनं परिणाम तसे असतात की ऑटोमॅटिक त्या शरीराला सुद्धा तशा पद्धतीने तो कन्वर्ट करतो, माहिती आहे. मग होत असतं, घाबरायचं नसतं कधी सुद्धा आहे ना. घाबरायला पाहिजे उलट संसाराला, त्याला घाबरत नाही. आणि ध्यानाला जमतंय का नाही, जमतंय. चालताना बोलताना मला जमतंय का नाही असं घाबरावं माणसाने, आहे का. कारण ते घाबरण्याचं कारण आहे. त्याच्यामुळं संसार आहे, त्याच्यामुळे योग आहे, आश्रव आहे ना, सगळं संसार आहे. योग निरोधामध्ये मुक्ती आहे खरं तर, मग सांगत हे होतं. मग आसन स्थिरता परिणामाच्या उपयोगाच्या स्थिरतेसाठी व्यवहाराने कारण आपल्यावर प्रभाव आहे त्याचा. संसार दशेमध्ये आपल्यावर प्रभाव आत्म्याचा नाही, आपल्यावर प्रभाव कोणाचा आहे, आपल्या आत्मा प्रभावित होत असतो सारखा. शास्त्र ऐकायला बसला, चांगला सांगणार असला तर प्रभावित होतो, चांगला नाही सांगत असेल तरी प्रभावित होतो, म्हणजे झोप येते. प्रभावित होत असं होत नाही, आळस देतो, कंटाळा येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीनं टीव्हीवर कसा बाहुबली आहे ना, म्हणजे असा तसं काय हीच बाहुबली असल्यासारखं इथं बघताना प्रभावित होतो नाही ते बघताना. म्हणजे आपण किंवा जेवायला काय केलंय त्याच्यावरून आपले विचार प्रभावित होतेत का नाही. म्हणजे हे सगळं न कर्म आहे डॉक्टर. हे न कर्माला निमित्त करून आम्ही सगळे प्रभावित होत असतो. व्यवहारामध्ये आणि संसारामध्ये राहणाऱ्या जीवांवर ते विशेष संस्कार आहेत, है ना. हे जरा अभ्यास करा. निमित्त नैमित्तिक संबंध असल्यामुळं आपण त्यांना गौण करून चालणार नाही. निमित्तांचा आमच्यावर प्रभाव फार आहे, कारण उपादानाचं अज्ञान आहे ना. म्हणजे वास्तविक जी माझ्यामध्ये शक्ती आहे
त्याच्या अज्ञान असल्यामुळं मला निमित्तांची महिमा येते. निमित्त मला सर्व काही भासित होत असत असं आहे. आणि म्हणून इथं सुद्धा आपल्याला धर्ममार्गामध्ये ध्यान करायचंय, पुढं सरकायचं, तर त्याच्यासाठी आणि व्यवहाराने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मौन घ्या, दिशाबंधन घ्या, आणि नीट बसा, ताट बसा, मान सरळ आहे ना. हे जे आसनाची पण सांगितल्या गोष्टी, कारण जरासं जरी आसनामध्ये फरक पडला तर लगेच आपला विचार, एकाग्र होणारा विचार पुन्हा व्यग्र होऊन जातो, चंचल होतो, उपयोग लागता लागता परत भ्रष्ट होऊन जातो है ना. म्हणून आसनाची, योगाची है ना गरज सांगितली गेली ध्यानासाठी. ध्यानामध्ये योग हे एक मुख्य कारण. अन्य मतवादींनी त्याच्यावर खूप जोर दिलेला आहे, कारण त्यांना आत्म्याचं स्वतंत्रता माहिती नाही आहे आणि प्रभाव निमित्तांचा दिसतोय. त्यामुळं त्याच्याद्वारेच ते जीवाला आहे ना, म्हणजे बाहेरच्या क्रिया करूनच जीवाला शांती देण्याचा प्रयत्न करतात. मुळात शांतीचं कारण जे आत आहे ते माहितीच नाही. आणि मग ते बाहेरची जी चंचलता दिसते मन वचन कायची, तो जो योग आहे त्याला कुठेतरी थांबवून त्या जीवाला कुठेतरी एक शांती भासित होते जेव्हा योग कमी झाल्यामुळं. आणि मग त्यालाच ते ध्यान समजून त्याचंच महत्व वाटतं. कशाचं? बाहेरच्या योगाचं. असं म्हणून त्यांचं म्हणणं होतं की योग 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 असं. म्हटलं योग साधन आहे पण योग साध्य नाही. योग त्या ठिकाणी जर अंतरंग कारण नसेल तर बहिरंग योग कार्य साध्य सिद्ध करणार नाही. भले किती आसन स्थिर असेल नाही ना, किंवा जे काही तुमचं बाहेरने एकाग्रता असेल, सगळं असेल, म्हणून साध्य सिद्ध होईल असं नाही. कारण उपादान कारणाचा अभाव असेल तर बाहेरची निमित्त कारण किती जरी असले तरी कार्य होत नाही. हा तुम्ही त्याचा वापर कशासाठी करायचा हे समजून घ्या. मग त्यांना ते थोडंसं अनेकांतात्मक दृष्टीने सांगितलं, पर्यायार्थिक नाही, द्रव्यार्थिक नाही. त्यावेळेस थोडंसं त्यांना ते पटलं की हा ही बरोबर आहे. म्हणजे आतमध्ये एखादी गोष्ट आपल्याला जे जरासं आवडली तर की त्याचा पक्ष येतो. जी गोष्ट आवडते त्याचा काय होतो? पक्ष आल्याशिवाय राहत नाही. आणि पक्ष आला की समोरचा दुसरा पक्ष येतो तर त्याचं खंडन करायचा प्रयत्न करतो. याच्यावरून समजायचं की आपल्याला पक्ष आलेला. मग समोरचा जो काही सांगतो तो विवक्षेने आपण समजून घेतलं आणि त्याने पण विवक्षेने समजून सांगितलं तर अडचण येत नाही. तर चर्चा काय चालली होती आपली? हा, एकांताने भक्त बनणं चुकीचं आहे असं म्हणलं तर कारण काय? भगवान पण बनायचंय का भगवानच बनायचंय? पण अजून काहीतरी बनायचे दिसतंय तुम्हाला. अनेकांत हित पण भगवान पण बनायचंय असं अनेकांना. भगवानच बनायचंय का भगवान पण बनायचंय? भगवान पण म्हणजे कधी भक्त पण बनायचंय, कधी भगवान पण, असं अनेकांत असतो का? सम्यक एकांत पाहिजे तिथं. असं म्हणजे तिथं पर्यायामध्ये कशासाठी भक्त भगवानची चर्चा निघाली? हा, अन्य मतवादी मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक पडतो? देवाची साधना आराधना करताना घटना काय घडतात, काय होतं, देवाचं स्वरूप कसं बदलतं आणि आपण त्या देवाच्या निमित्तात जे काही करतो आहे ना ते मग कसं ते कार्य कसं केलं जातं. असं मग काय म्हणालो की देव कशासाठी आहेत? देव कशासाठी आहेत? तुमचं काम करण्यासाठी असं आपण मानून बसलेलं ना संसारी आहे ना. देवाच्या जर असं हे केलं ते केलं तर देव माझं काम करतील. आणि असं का होतं मग? तर देवाचं स्वरूप समजत नाही. आणि म्हणून म्हणालो की देव जेव्हा आपण दर्शन करायला जातोय तर आपल्या दृष्टीमध्ये हे येतच नाही की येस आय कॅन ऑल्सो बिकम गॉड. ही पहिलीच मान्यता आपली चुकीची असते तिथं, की मला सुद्धा देव बनता येऊ शकतं. हे आपल्या कुठं डोक्यातच नाही. जे जे दर्शन करतात
कुठं त्या देवाचं दर्शन करताना हा भाव येतो का? हो, मला पण भगवान बनता येऊ शकतं, मला भगवान बनायचं आहे. अशा दृष्टिकोनातून देवाच्या दर्शनाला आपण रोज जातो का? देवाचंच दर्शन करायला जातो आपण. ते देव आहेत बस, आणि त्यांचं दर्शन करायचं असतं रोज. आणि तुमचे जरा मंद कशाही आहात है ना, त्यामुळं तुम्ही देवदर्शन करताय, एवढंच आहे. पण असा तिथं अभिप्राय नाही आहे की मला त्यांच्यासारखं बनायचं. ही पहिलीच मोठी चूक आहे. आणि मग ते देवदर्शनाचं मग काय लाभ होणार? सांसारिक सुख मिळेल है ना, आणि पुन्हा एकेंद्रिय होणार. ज्यांना सांसारिक सुख मिळतं ते एकेंद्रिय होते. जेव्हा देवाचं दर्शन करून प्रसन्नता मांडली जाते तर त्यांना पुण्यबंध होऊन स्वर्गाची प्राप्ती होते, विषय भोग भोगतात आणि एकेंद्रिय होतात. गणितच असं आहे. कारण देवाचं दर्शन कशासाठी करायचं माहिती नाही. हे देवदर्शन तिर्यंच गतीचं कारण. असं म्हटलं तर तुम्हाला एकदम त्रास होईल का? परंपरेने सांगतो, परंपरेने, आज्ञाने. जसं परंपरेने शुभ मोक्षाचं कारण आहे का नाही, तसं परंपरेने देवदर्शन आणि तिर्यंच गती जर मी म्हटलं, पटेल का तुम्हाला? कुठेतरी आवडते तर का हे वाक्य? काय बोलतंय, असलं बोलतेत का? असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. काय दुर्बोल आहे ना, असं नाही बोलायचं. देवदर्शन करणं आणि तिर्यंच गतीचा काय संबंध आहे असं वाटतं. पण अज्ञानाने केलं गेलेलं देवदर्शन तिर्यंच गतीलाच नेणार आहे पुढं. अभिप्राय लक्षात घ्या. पण आपण तसं म्हणणार नाही. का? तर ते देवदर्शनाने असे जीव काय होतात, त्यांना धर्माची अनुकूलता मिळून ते पण त्या भगवान बनण्याच्या मार्गावर आरूढ होऊन भगवान होतात. म्हणून चांगल्या लोकांच्या पण चांगल्याच कार्याची स्तुती करणार आहे ना. आणि तसा डायरेक्ट संबंध नाही देवदर्शनाचा आणि तिर्यंच गतीचा. परंपरेनं मी सांगितलं म्हणजे त्याने काय केलं, देवदर्शनाने बांधलं पुण्य, आणि ते पुण्य बांधलं पुण्यानुबंधी का पापानुबंधी? दोन प्रकारचं पुण्य असतं माहिती आहे ना. मंदिरात लिहिलेलं आहे एक वाक्य, लिहिलंय का नाही, पाठ केलंय. पापानुबंधी पुण्य आणि पुण्यानुबंधी पुण्य. मग पापानुबंधी पुण्य काय? जे पुण्य पापाचं अनुसरण करतं. जसं तुमचं आज पुण्य कशाचं अनुसरण करते? दीपक पुण्याचं अनुसरण करते का पापाचं? बघ, पप्पाचं स्वती सांगतोय सिद्धम की बरोबर आहे ना, पापाचं अनुसरण करते ना, पप्पाचं पुण्य. आता त्याला पोराला तरी काहीच बोलता येणार नाही. बोलून बघ सरिता काय म्हणते मग. म्हणजे आपल्याला जे पुण्याचे उदय मिळाले त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? विषयभोगासाठी. कारण त्याच्यामुळे आपण काय केलेलं, विषयभोग मिळालेत, आणि त्या विषयभोग मिळाल्यानंतर आपण त्याला भोगण्यासाठीच, जे काही धन मिळालं त्यालाच भोगण्यासाठी आपण जर त्या पुण्याचा खर्च केला तर ते पापानुबंधी पुण्य म्हटलं जातं. आणि अज्ञानी जीव है ना, माहिती नाही देवाचं स्वरूप, तेव्हा परीक्षा करत नाही देवाची, तेव्हा पापानुबंधी पुण्य बांधतो. आणि त्यामुळं तो तिर्यंच गतीला जातो. असं आहे. सम्यक दृष्टी जे पुण्य बांधतो ते पुण्यानुबंधी पुण्य असतं. सम्यक दृष्टीचं पुण्य पुण्यानुबंधी पुण्य, आणि मिथ्या दृष्टीचं पुण्य पापानुबंधी पुण्य. एवढं लक्षात राहू द्या. त्याच्यावरून लक्षात घ्या मिथ्यात्व किती वाईट आहे, त्याला नष्ट करणं किती गरजेचं आहे. कारण मिथ्यात्व सहित जितकं पुण्य केलं जाईल ते काय होईल, आपल्या संसारालाच वाढवणारं होऊ शकतं. म्हणून देवाला काय म्हणतं, देवाची परीक्षा. देवाची परीक्षा हा उपचार आहे. हे कथन उपचार आहे, वास्तविक नाही. परीक्षा कोणाची आहे? देवाची नसून आपल्या बुद्धीची परीक्षा आहे.
मग समंतभद्र आचार्यांनी देवाची परीक्षा करताना म्हणाले का नाही की तुमच्याकडे गर्दी आहे म्हणून मी तुम्हाला महान मानत नाही. कारण व्यवहाराने ही कशासाठी सांगतोय, युक्ती आपलं कोर्टातलं चाललं तर युक्ती वेगवेगळ्या विरुद्ध युक्ती असते. एकच वस्तू सिद्ध करायची असते, एक वस्तू म्हणजे एकाला एक सिद्ध करायची, दुसऱ्याला ती त्याच्या विरुद्ध सिद्ध करायची. आणि म्हणून त्याच्यासाठी काय दिले जाते, युक्ती दिल्या जातात कोर्टामध्ये. आणि मग ज्याची युक्ती प्रबळ आहे आणि मग त्याला त्याच्या बाजूने काय दिला जातो, न्याय दिला जातो. बरोबर आहे का नाही, प्रबळ युक्ती. म्हणून इथं न्यायशास्त्रामध्ये प्रबळ युक्तीचं लक्षण दिलेलं आहे. म्हणून मागं सांगितलं तुम्हाला की जुने वकील म्हटलं ना, हिंगोलीचे जयकुमारजी डोडल म्हणून आम्ही 99 साली तिथं गेलेलो शिबिराला, आणि त्यांनी वकील होते जयकुमार म्हणून, आणि ते 99 साली त्यांचं वय होतं 75-78. आणि ते जुन्या काळातले वकील म्हणजे ते 20 वर्षाचे असताना वकील असतील, 22-25 वर्षाचे असं धरून जा. म्हणजे आता 75 मधनं 99 सालातनं का वजा करायचे अजून 51 वर्ष, म्हणजे किती मागे गेलं, 1950च्या दरम्यान गेलं साधारण. बरोबर आहे का. म्हणजे त्या काळी ते 1950-40 का असेल, त्या 40 कधीतरी असं असेल, त्या काळामध्ये ते वकील झाले. आणि त्यावेळेस ते सांगत होते की आमच्या सिलेबसमध्ये प्रमेय रत्नमाला नावाचा ग्रंथ होता. आता तुम्ही म्हणणार असेल, आम्हाला काय त्याचं असेल. तुम्हाला माहिती आहे प्रमेय रत्नमाला, हीच आहे, हीच तर प्रॉब्लेम आहे. किंमत नाही माहिती, निधी माहिती नाही ना तुम्हाला. प्रमेय रत्नमाला काय, पण अज्ञान सुद्धा व्यक्त करणं कठीण जातं वर्तमान. सगळ्यात जास्त तो प्रॉब्लेम आहे ना, की अज्ञान आहे पण अहंकार त्याच्याबरोबर असा जोडला गेलेला आहे की आपल्याला त्या अज्ञानाला सुद्धा व्यक्त करताना त्रास होतो. कोण करतं का आपलं अज्ञान व्यक्त? नाही बाबा मला माहिती आहे ना, माझं अज्ञान दूर करा असं कोण म्हणेल का वर्तमान? आणि त्यातले त्यात तुम्ही शिकलेले, मग ते तर त्यांना किती अहम, आणि मला येत नाही, मला असलं काय असं होत. तर प्रमेय रत्नमाला हा आहे ना काय आहे, न्याय ग्रंथ आहे. आणि कुणी लिहिलाय? निधीद्वारे आपलं कर्म नष्ट होणार होतं, दुःख नष्ट होणार होतं, आणि ती निधी नुसती कपाटात आहे ना वाळवी लागायला ठेवली. प्रमेय रत्नमाला नावाचा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ म्हणजे एक आपला न्याय ग्रंथ आहे ना. परीक्षामुख सूत्र नावाचा आहे. जसं तत्वार सूत्र उमास्वामी आचार्याने लिहिलं माहिती आहे का, तसं न्याय ग्रंथाचा सूत्र रूपाने रचलेला ग्रंथ. न्याय ग्रंथ तत्वार सूत्रामध्ये काय आहेत, सूत्र आहेत की नाही, तसं न्याय ग्रंथाची रचना सूत्र पद्धतीने केली गेलेली आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे परीक्षामुख सूत्र. माणिक्यनंदी का, बरोबर, माणिक्यनंदी आचार्यांनी तो रचलेला ग्रंथ आहे. गडबड किती बघितली का सांगायची आहे ना. आम्हाला येते इच्छा न विचारता सांगते माणूस. त्यावेळेस ते आहे अहंकार. ज्यावेळेस येते त्यावेळेस लगेच असं सांगायचं, तर त्याच्यात अहंकार टपकतो न विचारता सांगितल्यावर. विचारल्यावर सांगायला पाहिजे नाही. मी ज्ञानाचा मद म्हणायचं याला, कळलं का? आता ते तुम्हाला वाटणार हे आम्हाला काय मद आहे, मद म्हणजे विचारलं नाही तरी सांगितलं ना तुम्ही, न विचारता सांगायला पाहिजे का? येत असलं तरी गप बसणं सुद्धा एक महान गुण आहे माहिती आहे का. येत असताना सुद्धा गप बसणं. तीर्थंकरांना तर खूप येतं पण बोलत नाहीत, मौनच घेतलेलं असतं दीक्षा घेतल्यानं. आणि आपल्याला येतं थोडं, अर्धी गगरी छलकत आहे, म्हणजे आवाज लय करते, ही अर्धी भरलेली येते सगळे. असू द्या, सांगायचं काय, माणिक्यनंदी आचार्यांनी लिहिलेला परीक्षामुख सूत्र नावाचा न्याय ग्रंथ आहे. सूत्र रूपाने त्याच्यात असे न्यायाची सूत्र रचलेली. मग आता जसं तत्वार सूत्र नुसते सूत्र लिहिल्यावर समजणार आहे का, तेवढा अर्थ समजतो. मग त्याचा विस्तार स्वामी समंतभद्र आचार्यांनी 80,000 श्लोक प्रमाण आणि एक ग्रंथ लिहून केला. किती श्लोक? ते तुम्हाला मिळालं नाही हे नशीब तुमचं, नाही तर अवघड झालं असतं.
गंधहस्ती महाभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी त्या तत्वार सूत्रावर. मंगलाचरणावरच म्हटलं जातं तसं आहे ना. परत त्याच्यावर पूज्यपादाचार्यांनी सर्वार सिद्धी नावाची टीका रचली. कशावर? तुम्हाला तत्वार सूत्राची सूत्र तर 100 वेळा रोज वाचता येते, म्हणजे रोज वाचताय. आणि त्याची एक काय सूत्र लिहिलं, एक सूत्राचा जर अर्थ विचारला तर येते का विचार? फक्त रूढीने ते एक अध्याय म्हणायचं. का? जसं अनंत व्रत केल्यामुळं 14 रत्न मिळाली त्याला, नाही ना. आता सांगू 14 रत्न अभिजितला कोणती कोणती मिळाली? आलीत का नाही? 14 रत्न मिळाली का नाही तुला? का अनंत व्रत त्याच्यासाठीच केलं होतं ना. कारण प्राय गरीब जे असते ते अनंत व्रत करतात. बघा तुम्ही, म्हणजे आपण एकतर तिकडून इकडं आलो आणि मग पैसे नव्हते तर त्यामुळं त्यावेळेस अनंत व्रत बऱ्याच जणांनी केलं. भले भक्तीने केलं आणि मग श्रीमंत झालो. परत आपण होणारच की, भक्ती केल्यावर व्रत पूजन केल्यावर पुण्य बंद झाल्यावर मिळणारच की. अभिप्राय मात्र 14 अनंत व्रताचं फळ आहे आणि 14 रत्नाची प्राप्ती. बरोबर आहे का नाही? असं लिहिलंय ना? लिहिलंय का नाही? मग तसं म्हण की लिहिलंय म्हणून. तर सांगायचं काय होतं? तत्वार सूत्राची सर्वार सिद्धी नावाची एक टीका पूज्यपादाचार्यांनी. ती जी टीका लिहिली त्याच्या एक एक वाक्याला घेऊन अकलंक देवाने राजवार्तिक नावाची टीका लिहिली आणि त्या राजवार्तिकचं एक एक वार्तिक घेऊन विद्यानंदाचार्य तत्वार श्लोक वार्तिक नावाची टीका लिहिली. मग जेव्हा तुम्ही सर्वार सिद्धी, तत्वार्थ वार्तिक आणि श्लोक वार्तिक किंवा तत्वार्थ वार्तिकचं दुसरं नाव राजवार्तिक असे 3 ग्रंथ अभ्यास करताल ना, त्यावेळेस तुम्हाला तत्वार सूत्राच्या एक एक सूत्राचा अर्थ कळेल, त्या सूत्राचं प्रयोजन कळेल. नाही ना? इतका त्या सूत्र म्हणजे थोडक्यामध्ये मोठा अर्थ भरलेला असतो, त्याचं नाव असतं सूत्र. बरोबर आहे? तसं परीक्षामुख सूत्र म्हणजे न्याय ग्रंथाला आहे ना सूत्र रूपाने रचलं गेलेलं आहे. मग आता त्या सूत्रांचं जेव्हा समजायला पाहिजे ना ते काय लिहिलंय, मग त्याच्यावर प्रभाचंद्र आचार्य होऊन गेले आहे ना. सकाळी मी वाचतो का नाही? काय वाचतो मी सकाळी? सांग. करेक्ट आहे. प्रमेय कमल मार्तंड. आणि ती एक भाग आहे. अशी 3 पुस्तकं आहेत त्याची, माहिती आहे तुला? जी मी वाचतो ना ते एक पुस्तक झालं, अशी 3 पुस्तकं आहेत ती. अशी ती एक मोठी विस्तृत टीका परीक्षामुख सूत्रावर कुणी लिहिली? प्रभाचंद्र आचार्याने. आणि त्या प्रभाचंद्र आचार्याने जे प्रमेय कमल मार्तंड लिहिलं त्याच सार घेऊन आहे ना, जसं न्यायदीपिका शॉर्ट मध्ये लिहिली ना, तसा त्याचा सार घेऊन लघु अनंत वीर्य नावाचे आचार्य झाले. कोणते? लघु अनंत वीर्य. आणि त्यांनी प्रमेय रत्नमाला नावाची टीका त्या परीक्षामुख सूत्रावर रचली. बरोबर? आणि तो ग्रंथ कोणता? प्रमेय रत्नमाला. तो ग्रंथ त्या काळी जो LLB चा कोर्स होता त्या कोर्स मध्ये तो एक सब्जेक्ट होता. जैन धर्माच्या प्रमेय रत्नमाला नावाचा ग्रंथ जे सामान्य LLB शिकत होते त्यांना कोर्समध्ये हे होत. म्हणजे तो म्हणजे ते आता LLB म्हणजे वकील, वकील म्हणजे न्यायालयात काम करणारे किंवा तिथं होणारे जे सगळे न्यायाधीश वगैरे त्यांना हा सब्जेक्ट होता. म्हणजे व्यवहाराने तुम्हाला त्या ग्रंथाची महिमा यावी म्हणून मी सांगितले. आपल्याला किती महिमा आहे त्याची? आपल्याला नाव माहिती नाही, काय माहिती नाही, कुणी लिहिला माहिती नाही, त्यात काय लिहिलंय तर विषयच नाहीत. असं प्रॉब्लेम. आलं का लक्षात? कशासाठी सांगत होतो की कोर्टमध्ये अशा केसेस होते जेव्हा विरुद्ध युक्ती दिल्या जातात. मग खरी युक्ती कोणती, खोटी युक्ती कोणती हे समजायला पाहिजे नको. आणि जर नाही समजलं तर काय होईल? अन्याय होईल है ना. आणि अन्याय हेच त्या ठिकाणी आमच्या दुःखाचं कारण असतं. बरोबर आहे का? मग आपल्या आत्म्यावर अन्याय झालेला तुम्हाला कधी कळलाय का?
आपण बाहेर सगळ्याला न्याय पाहिजे सगळ्या गोष्टी, बरोबर आहे का नाही? थोडंफार 2 लाख घेतले तर परत 2 लाख पाहिजे का नाही? तिथं अन्याय चालतो का? अन्याय झाला का नाही? ती काय झाला का नाही झाला? सांगायचं तात्पर्य व्यवहारात मला अन्याय चालत नाही, आपल्याला अन्याय झालेला आहे ना. मग इथं जो मी आहे त्याच्यावर अनादी काळापासून किती अन्याय झाला. तिथं आपल्यावर अन्याय होत असताना आपण लगेच वी वॉन्ट जस्टिस असे हातात बोर्ड घेऊन आपण काय करणार? प्रोटेस्ट करणार. इथं कधी प्रोटेस्ट करायचा विचार येतो का की आत्म्यावर अन्याय होतोय का नाही? आत्मा कोण आहे माहित आहे तुम्हाला? राजा, स्वामी, 3 लोकाचा नाथ, ईश्वर असा तो सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. आणि त्याच्यावर किती मोठा अन्याय केला जातोय. त्या आत्म्याच्या बाजूने कोण लढतं का? कोण वकील तर मिळतं का त्याला? कोण वकील होतंय का आत्म्याचं? सगळे कोणाचे वकील होते सांगा? पैसेवाल्याचे. म्हणजे पुद्गलाचे सगळे वकील आहेत. सगळी जण आम्ही वकिली कोणाची करतो? सगळी कर्माची वकिली. जसं काय कर्म आपलं असल्यासारखं आणि तो आत्मा परका असल्यासारखा. कुठलंही काही चूक अन्याय घडला तर आपण पहिली बाजू कोणाची घेणार? कर्माची, संसाराची, शरीराची, भोगाची घेणार का आत्म्याची घेणार? कोणाची घेतो? हा प्रॉब्लेम. पाकिस्ताननं आपली लोक मारली का ना अतिरेक्याने, आणि जर अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली तर आपल्याला काय वाटतंय? अन्याय झाल्यासारखं वाटतंय. आणि भारतातल्या लोकांनी जर पाकिस्तानची बाजू घेतली तर काय वाटेल? अन्याय वाटेल का? तू जर पाकिस्तानची बाजू घेतली तर पाकिस्तान आणि इंडियाची मॅच चालली आणि इंडियाचा आउट झाला गडी आणि तू फटाकडे वाजले, काय होईल? नाही काय होईल? काय सांग, काय होईल? अन्याय कळतं का तुला? मग काय इथं फटाके केव्हा वाजवतो तू माहित आहे का? आत्म्यामध्ये जेव्हा कशाय उत्पन्न होतात त्यावेळेस फटाके वाजतात आपण. आणि आत्म्यात ध्यानाला बसलं तर रडतंय. म्हणजे पाकिस्तानचं जर कॅच आउट झालं तर रडतंय, असं होतंय. बसू का नको, मला जमतंय का नाही? म्हणजे सगळी शरीराची किती काळजी, आत्म्याला होणाऱ्या त्रासाची चिंता किती आहे आणि शरीराला होणाऱ्या त्रासाची चिंता किती आहे मला. हे पाकिस्तान सारखं झालंय ना. तुम्ही पाकिस्तानी आहे का भारतीय आहे? तुम्ही अतिरेकी. काय म्हणतोय का? काय म्हणलं म्हण रे? परत ऐकवायला तुला कोण आहे, कुठला आहे ते तुला तर कळलं पाहिजे. कारण आता म्हणतोय बरोबर तू. कोण पाकिस्तानी आहे ना? अतिरेकी आहे का नाही तू? म्हणून घ्यायचं सुद्धा नको वाटत. आणि करायचं मात्र आपल्याला सगळं जमतंय. ते अन्याय, अनिती सगळं चालतंय. अडचण अशी. म्हणून सांगतोय काय? देवाची पण परीक्षा देवाला कोर्टात उभा केलंय ना. महावीरांना कोर्टात उभा केलंय समंत भद्रांनी आणि त्यांची परीक्षा घेतली गेली की तुम्ही मला महान बाहेरच्या गोष्टीमुळे नाही आहात. तुमच्याकडे देव येते स्वर्गातले 100 इंद्र तुम्हाला नमस्कार करते म्हटल्यावर देव महान आहेत का नाही? काय दीपक, देव महान आहेत का नाही? 100 इंद्र पाय पडतात म्हणून. बायका लगेच भावनिक होते. नाही तुम्ही म्हणतात आम्ही नाही, मग आम्हाला माहित आहे तुम्हाला नाही म्हणायचं म्हणून आम्ही नाही म्हणतो. बाकी आम्हाला काय माहिती नाही. पण कारण काय नाही म्हणायचं? कारण काय? देव येतात म्हटल्यावर महान नाहीत. आपण तर त्यांची पूजा स्तुती करताना म्हणत नाही इंद सदवंदियानम शत इंद्राद्वारे वंदित ये सुसुरासुर मनुसिंद वंदिदम धोदघायकम कमलम. म्हणजे जिथं जिथं भगवंतांची स्तुती केली तेव्हा तेव्हा सांगितलं जातंय 100 इंद्र तुम्हाला नमस्कार करते. मग त्यामुळे देव महान नाहीत? म्हणून नीट परीक्षा नीट करायला लागते. कारण जो समोरचा युक्ती देतो ती काही एकदम दुर्बळ असते असं नाही. कुठंतरी त्याचा संबंध असतो पण कधी कधी.
आहे ना. म्हणजे युक्त्याभास 4 प्रकारचे येते, असिद्ध, विरुद्ध, अनेकांतिक आणि अकिंचितकर असे आहे ना. खोट्या युक्त्या 4 प्रकारच्या असते. हे सगळं तुम्हाला याच्यात वाचायला मिळणार. म्हणजे आपल्याला निर्णय करता येणार आहे, त्याच्यासाठी आपली बुद्धी व्यवस्थित करतायत हे न्यायग्रंथ. आणि ज्याची बुद्धी नीट झाली ना, मग त्याला कुठेही जगात फिरला तर प्रॉब्लेम नाही. पण ज्याची बुद्धी नीट नाही ना, त्याने कुठं जाऊनही एक ठिकाणी गपची बसूनही समजून घ्या. कारण बाहेर त्या ठिकाणी भ्रमिष्ट व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या, भ्रमिष्ट आहे ना, भ्रम व्हायला वेळ लागत नाहीत. एकतर मरकट आहे ना, शरीरामध्ये आपणत्व आहे, पर्याय मूळ आहोत. आणि मग तिथं बाहेर त्याची उपाय साधनं मिळाली, तशी त्या ठिकाणी संयोग मिळाले तर जीवन नष्ट भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. असं आहे. म्हणून बुद्धीचा वापर करण्यासाठी सांगतोय. काय सांगत होतो? देव त्याच्यामुळं महान नाहीत असं नाही, पण आणि आहेत असं पण नाही. म्हणून म्हटलं आपल्या जिनधर्मानुयायींसाठी तो हेतू सम्यक आहे. कोणता? 100 इंद्र तुमच्याकडं नमस्कार करतायत म्हणून. कोणासाठी? जिनमतानुयायींसाठी. त्या देवाची महिमा, कारण अगोदर श्रद्धा आहेच जिनकुलामध्ये जन्मल्यामुळं, बरोबर. आणि मग अजून त्यांची महिमा गायली 100 इंद्र. मग किती माझे देव किती भारी, असं एक त्या भक्ताला त्याची महिमा आल्याशिवाय श्रद्धा वाढते त्याची. म्हणून जिनमतानुयायीला ते सांगितलं जातं. पण अन्यमतवादीला जर सांगितलं आमचे देव 100 इंद्र येते, आमच्या माझ्या तिकडे 1000 येतात, म्हणून त्यांची आणि आपल्या देवाला 1008 लावतात माहिती ना, आणि त्यांच्या गुरुला 1008 लावतात. आपण आपल्या गुरुंना 108. पण त्यांनी उगाच आपलं कॉम्पिटिशन मध्ये काय ते 1008 माहिती नसतं त्यांना, आहे ना. गाडीला पण नंबर 1008 घेऊ लागले लोक आजकाल, बरोबर आहे का ना. पैसे देऊन 1008 गाडीला महादेव बनवायचे. म्हणून म्हटलं गाडी देव बनवायला माणसं खर्च करतील, पण जीवाला देव बनवणार नाही. गाडीचा नंबर असो, गाडीची पूजा अर्चा असो, हे सगळ्याला देव बनवता येतं तुम्हाला, परंतु आत्म्याला देव बनवायची कला नाही, कारण आत्मा माहितीच नाही. अडचण कळली का? म्हणून अन्यमतवादी मान्य करणार नाही तुझं की देव येते म्हणून तुमचे देव महान. आणि समंत मधुराचार्य म्हणून म्हणाले त्या कारणाने मी तुम्हाला महान मानत नाही. म्हणजे हा हेतू बसत नाही आहे की ज्यांच्याकडे देव येते तो महान. त्यांनी उदाहरण दिलं. काय दिलं उदाहरण? कारण त्या सांगावं लागेल ना, प्रूफ द्यावा लागेल ना की हा जो तुम्ही हेतू दिलेला आहे, कारण दिलंय, पुरावा दिलाय, तो चुकीचा आहे, त्याद्वारे देव महान सिद्ध होत नाही. त्याच्यासाठी काहीतरी पुरावा द्यावा लागेल का नाही? मग पुरावा काय? माया विश्वपी दृश्यंते. आणि जे मायावी असतात का नाही, मायाचारी, ते पण त्या ठिकाणी असं दृश्य दाखवतात की आमच्याकडे ईशेशी लोक देव येतात म्हणून. मग ते पण महान मानावे लागतील असं त्यांनी पुरावा दिला. आणि त्याच्यासाठी नेहमी अशोकराव, डॉक्टर अशोकराव उदाहरण कसे द्यायचे? अशोकराव डॉक्टर उदाहरण द्यायचे एक, तुम्ही ऐकलं नाही रे, पण जुन्या लोकांनी ऐकली की बरं. तुम्हाला पुढारी माहिती आहे? पुढारी पेपर नाही, पॉलिटिकल मनुष्य पुढारी आहे ना. पुढाऱ्याच्या पुढे मागे पोलीस असतात, बरोबर आहे का ना. गाड्या पोलिसाच्या महान असतो का नाही? पोलिसाच्या गाड्या ज्याच्या पुढे मागे ते महान असतो का नसतो? आणि हेच म्हणजे ती युक्ती चुकीची होईल का नाही? ज्याच्या पुढे मागे पोलिसाच्या गाड्या असतात तो महान म्हटलं तर, तसं ज्याच्याकडे देव येते तो आहे ना, म्हणजे स्वर्गातले देव ज्यांच्याकडे येते तो महान म्हटलं तर असं सांग. मायावी जीवांकडे पण असे देव येताना जाताना दिसे करतेत ना सगळे तसले, काय म्हणायचं, भूत पिशाचवाले का तसले असतात की लोक, मांत्रिक तांत्रिक सुद्धा अशा विद्ये त्याच्याकडे पण देव येतात माहित आहे का. म्हणून समंत भद्राचार्य काय म्हटले, तुम्ही मला त्यामुळं महान नाही आहात.
लक्षात, ही आहे ताकद. म्हणजे का न्याय शिकायचा, परफेक्ट टू द पॉइंट. जर प्रत्यक्ष जरी आपल्याला नाही समजत, पण ही जी युक्ती आहे ना, ती युक्ती त्या सगळ्यात जवळची आहे. जसं मुनिपद अरिहंत पदाच्या जवळचं पद आहे, तसं युक्ती ही साक्षात अनुभूतीच्या जवळची त्या ठिकाणी गोष्ट. त्याच्यानंतर शास्त्र आहे. कारण शास्त्र श्रद्धान ठेवावं लागतं. शास्त्रातल्या गोष्टी फक्त शब्द रूपाने आपल्याला श्रद्धानाला श्रद्धान बरं आहे असं आहे, पण आपण त्याला कधी जिवंत तर करत नाही. आणि आपल्याला ते काय आहे ना, त्या दृष्टिकोनातून त्याचं वाचन मनन नाही. कारण आपले सगळे शास्त्र युक्तीने सहितच आहेत. म्हणजे कुठलंही शास्त्र आपलं युक्तीने बाधित होत नाही, असं सगळं शास्त्र. म्हणून तिथं काय सांगत होतो, काय सांगू, आता देव कशामुळे महान नाही ते सांगितलं का नाही. मग कशामुळे महान आहेत हा प्रश्न आला का तुम्हाला. मग बर ह्याच्यामुळे महान नाहीत का, बरं नाही महान राहिलं काय आम्हाला करायचं, देणं न घेणं देवाशी, बरोबर आहे. असं आता तुम्ही उद्या शोधून आणा देव कशामुळे महान असतात. तुमच्या डोक्यात किडे तर पडू दे की, काय 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 कधी किडे पाडूनच घेतले नाही डोक्यात का. धर्माच्या बाबतीत आहे ना, तिथं संसाराच्या बाबतीत म्हटलं तर अरे मला टॅक्स भरायचा आहे तर माझं ते ही द्यायचंय किडे, त्याला म्हणायचं किडे. डोक्यात काय द्यायचं, त्याला काय द्यायचं म्हणायचं, स्टेटमेंट द्यायचंय आहे ना. हे झोपू देतंय बसू देतंय आहे ना, नाही स्टेटमेंट द्यायचं. तसं इथं देवाची महानता समजली काय नाही समजली काय फरक पडणार आहे, असं होत. कारण म्हणलं ना, देव केवळ एक आपल्याला म्हणजे शोकेस मधली वस्तू आहे. आता ती तुला लहानपणी पाळणा आणला होता मध्ये सावंतवाडीवरनं, खेळतो का कधी त्याच्याशी, बघतो तर का तू आता त्याच्याकडं, नाहीच बघत. तसं देव झालेले आहेत, फक्त आहेत मंदिरात, त्यांचं फक्त दर्शन करतं, हे तुला दिसतच असेल जाता येतं, पण दॅट इज ए गौण वस्तू तुझ्यासाठी. असं आमच्या सगळ्यासाठी देव असत. म्हणून मला म्हणायचं, आत्मा करायच्या अगोदर देव करा, जरा देव करा. म्हणजे देवाबद्दलची कुठंतरी आतमध्ये श्रद्धा अशी जागृत झाली. हा येस, हे देव आहेत म्हणून येस असं वाटलं पाहिजे ना, शीतल काकासारखं असं. आणि त्याच्यासाठी बुद्धी वापरा असं मला सांगायचं. आणि म्हणून ती बुद्धी चुकीची वापरली जाते, त्यासाठी इथं समीचीन बुद्धीचं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणून आम्हाने ह्याला काय म्हटलंय, जीवन की सबसे श्रेष्ठ. समजलं. आता कालचं आपलं व्रत राहिलेलं आहे, तेवढं तुम्हाला 1 मिनिटात वाचून दाखवतो. धीर धरा, आहे का नाही. आणि तुम्ही पाऊस येत असताना सगळं आला त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे तुम्हाला रुची आहे, तुम्ही निकट भव्य असणार, मोक्षात जाणारे. त्याच्याशिवाय एवढं पावसा पाण्याचं येतंय माणूस, म्हणजे मी तुमच्या जागी असतो तर आलो नसतो राव. म्हणजे असा प्रमादी आहे मी एकतर. आणि ध्रुवाला माहित आहे की त्या आळशी अभ्यास कधी करताना बघितलं का ध्रुव मला तू, काय नाही. ऐका आता कशाचं तुम्हाला सांगायचं होतं, व्रताचं प्रयोजन आपल्या लक्षात पाहिजे. नाहीतर नुसती व्रत ही निधीसारखी साठवली जातील, वापरली जाणार नाही. बरोबर आहे. त्याच्या आता 2 पद्धतीने अर्थ केली. कोणाचं पास, तुमच्याकडे ग्रंथ कोणता आहे. तुमचं एक आहे आगाशची प्रत, त्यांची आहे. तुमची कोणती आहे, जयपूरची आहे का आगाशची आहे. तुमची जयपूरची असेल. पंडितांजीचा फोटो आहे म्हटल्यावर जयपूर ते हमारे जासूस. मग त्याच्यातलं पान नंबर आहे 115 आणि तुझ्यातलं गाथा नंबर काढ 35 नंबरची गाथा वाचू गाथा. तर लवकर संपायचं असलं तर वाचतो, आहे का. ती काय टीकेची 4थी ओळ आहे ना. मिळालं का. 100 अथ विस्तर शब्द वापरला ना. व्रताचं लक्षण सांगितलं. व्रताचं पहिलं लक्षण काय सांगितलं, परवा दिवशी काय सांगितलं होतं, थांबा सिद्धम सांग.
करेक्ट, हुशार आहे का. व्युत्पत्ती काय सांगितली? व्युत्पत्ती, व्रत शब्दाची व्युत्पत्ती कशी केली? व्रत व्रतयती, म्हणजे दोष त्यागणे. बरोबर. चला आता त्या व्रताचं जे लक्षण ब्रह्मदेव सुरेंनी केलेलं ते इथं दिलं बघा. अथ विस्तर हो निश्चयेनं, पहिल्यांदा निश्चयाने लक्षण सांगते, म्हणजे वास्तविक त्या व्रताचं लक्षण काय. पियुत आहे, नीट लक्ष द्या. निश्चयेनं, तुम्हाला आवडलं नाही तरी ते आहे, काय करू शकत नाही आपण. निश्चयेनं विशुद्ध, बघा किती सुंदर लिहिले. निश्चयन विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव निज आत्मतत्व भावना उत्पन्न सुख सुधा स्वाद बलेन समस्त शुभाशुभ रागादी विकल्प निवृत्ती ही व्रतम. बरोबर आहे का नाही? सोपं आहे. निश्चय नयाने काय सांगताय की जो विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव आहे का नाही, जो आहे ना निज आत्मा आहे, त्या निज आत्मतत्वाच्या भावनेच्या बळाने काय उत्पन्न होतो आहे ना, सुख सुधा अमृत आहे ना, सुखरूपी अमृताचा स्वाद येतो. आणि त्या सुखरूपी अमृताच्या स्वादामुळे काय झालं तर जे समस्त शुभाशुभ रागादी विकल्प आहेत त्यांची निवृत्ती झाली आहे ना. कारण आवडलं काय, सुखामृत आवडलं, त्यावेळेस परत कारला आवडेल का है ना. म्हणजे कडू जे असतं ते आवडणार नाही का नाही. तसं हे शुभाशुभ भाव कडू भासित होतील तर त्याची निवृत्ती, म्हणजे त्याला सोड म्हणावं लागणार नाही, ऑटोमॅटिक सुटून जाईल. आणि त्याचं नाव व्रत आहे. हे निश्चयाने व्रताचं लक्षण केलं. कळलं? आता व्यवहाराने सांगतात. व्यवहाराने व्यवहारेन तत्साधकम हिंसा नृत स्तेय अब्रह्म परिग्रहाच यावत जीव निवृत्ती लक्षणम पंचविधम व्रतम. व्यवहाराने अशा त्या आहे ना सुखामृताच्या स्वादासाठी आणि शुभाशुभ रूप आहे ना रागाच्या निवृत्तीसाठी त्याचं साधन म्हणता याला व्यवहाराला. त्याचं साधन रूप असणारे कोण आहे की जे हिंसा, चोरी, खोट बोलणं आहे ना, अब्रह्म आणि परिग्रह या पापापासून जी निवृत्ती आहे ना, त्याचं नाव आहे व्रत. कळलं का? आता व्रत कशाला म्हणायचं? ओम नमः. जानाहमी जीव आहे, ज्ञानमय आहे, चेतनमय आहे, परमात्मा आहे, परमदेव आहे, प्रभू आहे. पहा विसर्जन.